सो रौनक, महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा सगळ्यांना माहिती आहे, अहिल्यानगर आहे. सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे? सर्वात छोटा जिल्हा नाही माहिती. मुंबई. मुंबई. क्षेत्रफळाच्या दृष्टीने, एरियाच्या दृष्टीने. म्हणजे याच्यात नवी मुंबई नाही आहेत ना, फक्त मुंबई? नाही, फक्त मुंबई शहर. कोर. ठीक आहे, चल माझा प्रश्न. हम्म. मुंबई पुणे एक्सप्रेसवे जो आहे, हम्म. जुना किंवा नवीन सेमच म्हणजे हम्म. नाव आहे, त्याचं ऑफिशियल नाव काय आहे? नाही माहिती. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेसवे. नाईस. ओके. तर माझा प्रश्न, सर्वात नवा जिल्हा कोणता? अरे यार, हे माहिती होतं यार, नाही माहिती. पालघर. 2014 फॉर्म झाला. येस, पालघर, करेक्ट. ठीक आहे. आता मिसिंग लिंकचं इनॉग्रेशन झालं 1 मेला. ठीक आहे. पण आता ती मिसिंग लिंक नाही राहिली ना, कारण लिंक तर झाली आहे, आता मिसिंग नाही आहे. हो. तर सीएम सरांनी त्याला काय म्हणायला म्हटलंय लोकांना, म्हणजे काय नाव, बिफोर इट गेट्स अन ऑफिशियल नेम? अरे यार, मी कालच 2, ऐकलंय भाषणात. नाही सांग. कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक. ओके. महाराष्ट्रात किंवा भारतातही सध्या सगळ्यात जास्त हॉट जे शहर आहे, जो जिल्हा आहे, तो कोणता आहे? हा, अकोला. जवळचा आहे. येस, अकोला. मी Yes. विदर्भातला आहे, तू तर मला feel होतं ते. जिंकलाय. एक प्रश्न बाकी आहे. Okay. आय थिंक याचा आन्सर तुला इझिली माहिती. आता शिवाजी महाराजांवर मूवी आली, रितेश देशमुखने बनवलेली आहे. आधी जेव्हा याची अनाउन्समेंट झाली होती, तेव्हा या मूवीचा डायरेक्टर कोण होणार होता? नागराज मंजुळे. एनिवे, आता ते नाही आहेत, पण आपण नाही आहेत म्हणजे डायरेक्टर नाही आहेत, पण आपण त्याच्याबद्दल डिस्कस करूया. तर त्याच्यावरनं स्टार्ट करूया. शिवाजी महाराजांवर मूवी आली, काय राजा शिवाजी नाव आहे ना? येस, राजा शिवछत्रपती. राजा शिवछत्रपती. आणि आत्ताच फ्रायडेला रिलीज झाली आणि चांगली, ऑफकोर्स मूवी तर चांगलीच असेल, बट एक गोष्ट ज्याच्यावर लोक एकदम व्हायरल शेअर करतात आहे, नाचत आहे थिएटरमध्ये, ते काय आहे? सलमान खानचा कॅमिओ. वाव. म्हणजे काय, म्हणजे ठीक आहे, म्हणजे लाईक मला चांगलं वाटलं पाहून की ऑफकोर्स सलमान खान आहे मूवीमध्ये. महाराजांचा बॉडीगार्ड ही इज प्लेइंग ना, जीवा महाला इज प्लेइंग. जीवा महाला. आणि तर 12 कोटी पिक्चरने एका दिवसात कमवलेत. 12 कोटी. ऑल्सो हायर Good. दॅन ॲव्हरेज. मला एक कॅमिओचा एक गुड पॉईंट आणि बॅड पॉईंट वाटला. बॅड नाही, पण लाईक आय कुड बी इम्प्रूव्ड. गुड ऑफकोर्स की तुम्ही सलमान खानचा कॅमिओ आहे, संजय दत्त आहे, अभिषेक बच्चन आहे, म्हणजे बॉलिवूडचे स्टार्स आहे. तर ही फक्त अशी मराठी मूवी नाही राहिली, इट इज पॅन इंडिया और पॅन वर्ल्ड, जिकडे पण लोक बघतील, ज्यांना बॉलिवूड माहिती आहे, आणि मराठीत, हिंदीत आणि वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये डब झाली. तर ती एक चांगली गोष्ट आहे. पण दुसरी गोष्ट ही आहे की आता पण 2026 मध्ये तुम्हाला एक सलमान खान किंवा संजय दत्तचा कॅमिओ लागतो टू प्रमोट युअर फिल्म. म्हणजे आपण ते स्टार्स बनवू नाही शकलो, दॅट इज अ सॅड पार्ट. बट मोर दॅन कॅमिओसाठी स्टार, आय गेस द होल पॉइंट ऑफ मेकिंग मूवी अबाउट छत्रपती शिवाजी महाराज, त्यात एवढी इनडेप्थ काही वाटतच नाहीये. म्हणजे ट्रेलर बघून जायची इच्छाच होत नाहीये. खूप नाटकाचे सेट वाटला मला, तर ते सगळं एआयनी बनवलेल्या भिंती वाटल्या. तर मला वाटतं की जर का तेच प्रोडक्शन व्हॅल्यू नीट नाहीये, तर तुम्ही म्हणजे संजय दत्त काय आणलं, सलमान खान आणलंय, हाऊ इज गोइंग टू मॅटर? ऑलरेडी छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढे पिक्चर बनतायत, ते दिग्पाल लांजेकरचे 8 पिक्चर येत आहेत, मध्येच पावनखिंड, हे ते, तर प्रत्येक असं एक टेम्पलेटिश झालंय ते सगळं. आणि होईल तितकं जास्त ब्लड बाथ, हे एक मला कळत नाही ऑब्सेशन छत्रपती शिवाजी महाराजांवर पिक्चर बनवणाऱ्याचं, की एवढं का ब्लड बाथ दाखवायचं यांना. म्हणजे टेक्निकली हिस्ट्रीमध्ये ऍक्च्युली त्यांनी जास्त इतक्या बॅटल्स नाही, त्यांचं मोर स्ट्रॅटेजिक त्यांचा पर्सनॅलिटी होता. दॅट्स द होल गेम ना, की त्यांनी युद्ध न खेळता जिंकून दाखवलं काहीतरी. ते मधले 12 वर्ष तर एकही युद्ध नाही केले, आणि स्वतः छत्रपती महाराज बॅटलवर उतरून स्वतः सैन्याचं नेतृत्व केलंय. असं इतिहासात 2च प्रसंग झालेले आहेत. एक म्हणजे ज्यावेळेस अफजल खानाचा वध केला, त्यावेळेस ज्या 3 दिशेने 3 स्वाऱ्या निघाल्या होत्या, त्यातली एक, आणि मला वाटतं एकदा दक्षिण दिग्विजयला. तर नाही काय, हे जरा हिस्टॉरिकली पण करेक्ट नाही वाटत. जसं ते तानाजीमध्ये ते राजगडावर होते, आणि तानाजीचा मृत्यू होते म्हणून तर राजगडावर सिंहगडला अचानक पाहतात ते, डायरेक्ट पाहतात ते की अरे काहीतरी चालू आहे, आणि डायरेक्ट पोहोचतं. पण त्याचा एक फ्लिप साईड हा पण आहे की आता जर तू जनरल ऑडियन्सला अशी पिक्चर दाखवतोय, तर त्यांना ते स्ट्रॅटेजिक आणि ते डायलॉग बाजी नाही मजा येत, त्यांना पाहिजे असतं थोडं, तर ते क्रिएटिव्ह लिबर्टी घेतात.
तर हम्म. प्लस मला मायनस वाटतं पॉईंट नागराज आहे. मंजुळे जर का असतं तर त्यांनी काही ना काही केलं असतं. ही वुड हॅव मेड इट मोर ह्युमन. मे बी प्रॉब्ली. हा जीवा बट माला वगैरे, सॉरी टू कट, ही जीवा हां माला वगैरे अशी लोक होती ना, ते भालजी पेंढारकरने वगैरे पिक्चर बनवलेली नाही का, हां ते हां जैत हां रे जैत त्या लेवलचे पिक्चर, तर त्याच्यामध्ये हां ना दाखवलेलं की खूप गावातली लोक होती, साधी लोक होती, यांना ना काहीच माहित नव्हतं, आणि ही फक्त एका रॉ भावनेने गेली होती की आपला राजा. आपला एकतर राजा. राजाच नव्हता ना आता आपला राजा, तर तिनं लय साधी लोक होती. इथं ते म्हणजे फार रेशमी कपडे आणि ते काय हो ते हिरोईक. ते आणि त्याच्यात पण बायकी एंट्रीमुळेच ती मूवी प्रमोट होते. बट ऑफकोर्स त्याच्यात खूप काही अजून आहे. माझी कॉफी पण पडली त्याच्या चक्करमध्ये. बट बट एक हा तो पॉईंट एक आहे की महाराजांवर इतकं सारं लिटरेचर आहे. जाणता राजासारखा प्ले होता, इतके शोज, इतके शाळेत आपल्याला होतं. तर नवीन काय दाखवणार, तो पण एक लाईक प्रॉब्लेम फॉर फिल्म मेकर्स आहे. एनिवे, बट मी पाहिला नाही पिक्चर, पण मला इच्छा तर आहे पाहिजे, तर मी जाईन मे बी या मला वीकमध्ये. नाही इच्छा पाहिजे. आणि एक छोटा सेगवे बिफोर यू मूव्ह ऑन टू द डिफरंट टॉपिक. तू नागराज मंजुळेंबद्दल बोलला, तर फिल्ममध्ये आय थिंक इंटरवेल की कधीतरी त्यांचा जो पिक्चर येतोय खाशाबा, हा त्याचा टीजर हा, आलेला आहे. हो मी बघितला इन्स्टावर एक, आणि तूच टाकलेला. हां, हां. तर ते एक मला मस्त वाटलं की वाह! हे पण पाहायला मिळेल, तर जावंच आय एम लागेल. व्हेरी डॅम एक्साइटेड फॉर दॅट प्रोजेक्ट. क्रेझी, आणि आणि सगळं आणि रिअल त्यात वाटलं रे त्यात. त्यातली रिअल कास्ट वाटलं. कसली आहे, साला जितेंद्र जोशी, महेश आणि ना वांद्रेकर. जेवढं मला आठवतं 1 वर्ष आधी की थोडा वेळ आधी जेव्हा त्यांनी अनाउन्स केला होता पिक्चर आणि बनवत होते, तर खाशाबांच्या फॅमिलीनी आय थिंक आक्षेप घेतला होता काहीतरी की हो आमच्या परमिशन शिवाय व्हॉटएव्हर, आणि ते रिझॉल्व्ह झाला आहे आय एम अज्युमिंग. हो. तर ते आहे. पण बघूया ते पण. ती मूव्ही पण येईलच आय थिंक 1-2 महिन्यामध्ये येऊनच जाईल आय थिंक. नाही वाटत मला एवढं लवकर येईल, पण आय एम व्हेरी एक्सायटेड. 2 वर्ष झाले त्यावेळेस त्यांनी स्टार्ट केलेलं, सो आय गेस पिक्चर बनून 1 वर्ष झालंय. अच्छा. बट इट्स बापरे! रिअली हाय टाइम, म्हणजे दे शुड रिलीज इट. करेक्ट. एनिवे, मूव्हिंग ऑन टू दुसरी न्यूज या आठवड्यातली, मिसिंग लिंक, ज्याच्यावर आमचा प्रश्न पण होता, जी आता कनेक्टिंग लिंक झाली आहे. कनेक्टिंग झाली आहे, ज्याच्यामुळं जर का मला पुण्याहून मुंबईला जायचं असेल, आता तर हां, मला वाटतं म्हणजे काय 2 तासात जाऊ, नाही का. एकतर अटल सेतू, हा सगळे आपले ऑफिसेस असतात बीकेसीला, पुण्याहून करेक्ट. निघून मिसिंग लिंक आणि तो अटल सेतू घेतलं तर 2-2.5 तासात मुंबई. मला वाटतं ना, ह्या सरकारने केलेलं सगळ्यात भारी गोष्ट ही आहे, अटल हां, सेतू आणि मिसिंग लिंक. लाईक म्हणजे सॉल्टच केला विषय. इन्फ्राच्या हिशोबाने नो हम्म, डाऊट कामं आहेत. लाइक यू हम्म, कांट से नो टू दॅट. yeah. म्हणजे यू कॅन सी सिग्निफिकंट चेंजेस हॅपनिंग इन इन्फ्रा, तर ते एक आहे. प्लस मायनस पॉईंट्स असतातच, तर ते आहे. पण आता 1 मेला इनॉग्रेशन झालं त्या लिंकचं, आणि खूप हिस्टॉरिक गोष्ट आहे. जसं हम्म, त्याला अजून ऑफिशियल नाव नाही आलंय. म्हणजे मिसिंग लिंक होतं, बनली, मग कनेक्टिंग लिंक झालं. हम्म. बट लोकल्स काहीतरी नावासाठी म्हणतात आहे. तू मला सांगितलं होतं. काय आहे ते नाव? हो, काय ना. सो लोकल त्याला म्हणतायत शिंगरोबा यांचं नाव द्यायला. शिंगरोबा एक धनगर होते, आणि त्यांची स्टोरी फेमस आहे की जुन्या पुणे मुंबई हायवेला घाटामध्ये ते एक मंदिर आहे शिंगरोबांचं. तर असं म्हणतात की त्यांनी इंग्रजांना मार्ग दाखवला. इंग्रजांना मार्ग सापडत नव्हता घाटातनं सापडत नव्हतं. ठाणे टू पुणे कनेक्ट करायला रेल्वेने. सो त्यांनी मार्ग दाखवला, आणि जसं इंग्रजांनी त्यांना विचारलं, अरे भाई भारी केलं काम, थँक्यू, काय पाहिजे तुला. तर त्यावेळेस ते म्हणले, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आणि मग इंग्रजांनी त्यांना गोळी मारली. गोळी सो मारली. हां. त्यांचं खरं तर बलिदान आहे. त्याच्यामुळे त्या ज्या जागी ते धारातीर्थी पडले तिथं त्यांचं मंदिर आहे, मंदिर आहे. आणि आय फील इट्स व्हेरी नॅचरल टू, नाही का, ते नाव द्यावं त्याला. काहीच हां. हरकत नाही आहे ना, म्हणजे कोणाचा विरोध आहे या गोष्टीला. सगळ्यांना करेक्ट. स्टोरी माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे हाऊ डिफिकल्ट टेरेन, नाही का, ते किती अवघड आहे तिथं मार्ग सापडणं, आणि ह्या माणसांनी शोधलाय, त्याचा बळी पण गेलाय, आणि नाव द्यायला कायच हरकत आहे. करेक्ट. आणि ना मला एक अजून एक पॉईंट वाटतो, की जेव्हा तुम्ही काही प्रोजेक्ट बनवता ना, तर नाव आधीपासूनच देऊन द्या. कारण की मग ते जे नाव, जे एक नंतर भांडण. रेफरन्स नाव असतं ना, तेच लोकं पकडतात. जसं आता मिसिंग लिंकच बोलतील किंवा कनेक्टिंग लिंक हो, बोलतील. शिंगरोबा कोण जसं नाही बोलणार. हां. जसं आता आपला बँड्रा वर्ली सी लिंक आहे. त्याचं ऑफिशियल नाव आहे हम्म, राजीव गांधी सी लिंक. हो पण लोकं बँड्रा वर्लीच बोलतात, कारण आधीपासून हो. तेच बोलत होते सगळे. हेच बघ ना, आता तू, मला पुणे मुंबई एक्सप्रेसवेचं नाव नव्हतं माहित. नव्हतं माहिती. लाईक, करेक्ट. आणि यशवंतराव चव्हाण, लाईक किती महत्वाचं काम असेल ना त्या माणसाने केलेलं. नाही का, सच अ बिग पर्सनॅलिटी, महाराष्ट्राला उभा केलं, पॉलिटिकली गोष्टी स्टेबल केल्या, काही होऊ नाही करेक्ट. दिलं तिथून पुढं, आणि त्या माणसाचं नाव दिलं आणि आपल्याला माहितच नाही. सो आय गेस बरोबर आहे, करेक्ट. सुरुवातीपासून नाव पाहिजे.
इव्हन समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव आहे. हो, पण सगळे समृद्धीच बोलतात. अरे आम्ही समृद्धीवर हो, गेलो होतो, समृद्धीवरनं गेलो होतो. हो. तर ते पण एक रेफरन्स आहे. पण आणि कमिंग टू कनेक्टिंग लिंक, मिसिंग लिंक, त्याची खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री पण आहे, की तेजू बोलला, हं, शिंगोबांबद्दल बोलला. तर आता कमिंग टू मिसिंग लिंक, कनेक्टिंग लिंक जे पण आहे, आणि जसं तू म्हटलं, की अ, ठाणे टू पुणे त्यांना रेल्वे आणि मग पुढे ती न्यायची होती. त्याच्यासाठी बोर घाटावर त्यांनी ट्रेन कशी जाईल हे फिगर आउट ते लोकं करत होते त्यावेळेला. आणि सगळ्यांना माहिती आहे, की जिओग्राफिकली मुंबई आणि पुण्याच्या मध्ये आपले वेस्टर्न घाट्स आहेत. सह्याद्री पर्वत जे आहेत, जे म्हणजे त्याच्यामध्ये आहेत. तर जाणं-येणं खूप डिफिकल्ट होतं. तर बोर घाटाचा जेव्हा प्रकल्प ब्रिटिश ट्राय करत होते, की तिथनं आपण कसं रेल्वे नेऊ शकतो. त्यावेळेस त्यांना मिळत नव्हतं आणि मग शिंगोबांनी त्यांना तो रस्ता दाखवला आणि मग त्यांनी ते केलं. पण हा प्रोजेक्ट इतका मॅसिव्ह होता, म्हणजे पीक टाईमला, म्हणजे जेव्हा एकदम पीक टाईमवर काम चालू होतं, तेव्हा ऑलमोस्ट 42,000 लोकल लोकं, भारतीय लोकं या प्रोजेक्टमध्ये त्यांचा सहभाग होता. आणि तू विचार कर त्यावेळेला, जेव्हा तिथे काहीच नाही आणि तेव्हा काही एवढी टेक्नॉलॉजी पण नाही जेवढी आज आहे. म्हणजे दगडं तोडायला तुझ्याकडे जे-सी-बी पण नाहीये. त्यावेळेला आपल्या भारतीय लोकांनी इतकं तिथे श्रम केलं, इतकं तिथे काम केलं आणि वर्किंग कंडिशन्स खूप वाईट. म्हणजे तू बघ ना, ऊन, पाऊस, समर, इतकी गरमी, काही सेफ्टी नाही, जवळपास काही काहीच नॉर्म्स नाही. नाही, जवळपास काही नाही. पैसे पण त्यांना देतात आहे, नाही देतात आहे, हो. व्हॉटएव्हर. तर ऑलमोस्ट 20 ते 25,000 लोकं मेले आहेत हे बनवताना. बापरे! इतकं मोठं बलिदान आपल्या लोकांचं आहे या बोरघाटासाठी. 25,000 टू बी रफली एक्झॅक्ट, की तेवढे लोकं मेले आहेत या या वाह! याच्यामध्ये बनवताना. आणि बेसिकली जेव्हा हे बनत होतं त्यावेळेला खूप खूप म्हणजे त्याला 8-10 वर्ष काहीतरी लागले. त्याच्यामध्ये आपलं 1857चं रिव्हॉल्ट पण झालेलं. तर ते तिथे पण हं, झालेलं. तिकडे लोकांनी अधिकाऱ्यांवर म्हटलं, की आम्हाला नाही काम करायचं तुमच्या खाली व्हॉटएव्हर. तिथे मग हं. झालं, अजून प्रोटेस्ट झाले, बरंच काही झालं. पण शेवटी ते ओपन झालं फायनली. आणि जेव्हा बोरघाट रेल्वे रूट ओपन झाला, त्यावेळेला इनॉग्रेशन आणि त्याच्यामध्ये 28 टनल्स होते. 28 टनल्स त्या त्या ट्रेनला इथे एकाच न्यायला. ह्याच्यामध्ये. आणि हां. हां, आणि आपण नंतर तिथे फोटो पण दाखवूया, की ती हं, कशी ट्रेन जाऊन यू-टर्न घेते आणि परत येते. असं एस शेप्ड आहे. तर जर तुम्ही हं, मुंबई-पुणे हायवेवर जेव्हा तो रूट घेता एस शेप्ड आणि आडवा-तिडवा एकदम घाटातनं, त्याच्यावरतीच हा ब्रिज होता ट्रेनचा. हं. आणि जेव्हा हा ओपन झाला आपला बोरघाट रेल्वे, तेव्हा बॉम्बे स्टेट होतं तेव्हा. त्याचे जे गव्हर्नर होते सर बार्टल फ्रेयर, त्यांनी अशी स्पीच दिली, की "दॅट इन फ्युचर एजेस द वर्क्स ऑफ आवर इंग्लिश इंजिनिअर्स ऑन द घाट्स विल टेक द प्लेस ऑफ दोज वर्क्स ऑफ द डेमिगॉड्स इन द ग्रेट केव्ह टेम्पल्स ऑफ वेस्टर्न इंडिया." म्हणजे त्यांनी असं नाही म्हटलं, की भारतीय लोकांनी मदत केली. त्यांनी म्हटलं, आमचे जे ब्रिटिश इंग्लिश इंजिनिअर्स होते, त्यांनी इतकं चांगलं काम केलं, की भारतात जे केव्ह टेम्पल्स आहेत, ज्याच्यात त्यांनी डेमिगॉड्स बनवलेले आहेत, त्या लेव्हलचं काम झालेलं आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे ब्रिटिशांकडनं. त्याच्याबद्दल. ब्रिटिशांकडनं. आपलं काही बोलले नाही ते. हं. ते झालं. आणि मग हा जो ब्रिज होता, ठीक आहे. रेल्वे ब्रिज होता. तो कोव्हिडच्या वेळेस पाडला गेला. पण मध्ये एक पिरियड होता जेव्हा तो ब्रिज होता आणि त्याच्या खालून लोकं जायचे. आणि तो ब्रिज हो. डिफंक्ट झाला होता, कारण दुसरी रेल्वेचा मार्ग आपण शोधला होता. तर त्या ब्रिजवर अमृतांजन बाम जी कंपनी आहे, त्यांनी त्यांची ब्रँडिंग लावली आणि हां. त्याला लोकं अमृतांजन ब्रिज म्हणायचे. म्हणजे तो एक लँडमार्क होता. हुएव्हर ट्रॅव्हल्स मुंबई-पुणे, ते हां. अमृतांजन ब्रिज म्हणायचे त्याला. तो एक ओके. लँडमार्क होता. कोविडमध्ये तो ब्रिज पाडला गेला आणि काही लोकांनी म्हटलं, की आपला हिस्ट्रीचा एक मोठा पार्ट होता. कारण बोरघाटमध्ये इतके आपले लोकं मेले ते बनवताना. तर थोडा पार्ट आपण रिटेन केला पाहिजे होता फॉर हिस्ट्री, हेरिटेज व्हॉटएव्हर. हं, तर ते झालं. पण आता मिसिंग लिंक ऑर कनेक्टिंग लिंक इज बेसिकली तुम्हाला या घाटातनं जायची गरजच नाही. एक हं. वेगळाच रूट आहे, बोगदा रूट आहे, ज्याच्यातनं तुम्ही आणि यालाही एक केबल ब्रिज आहे, व्हिच इज अराउंड करेक्ट. 650 मीटर. आणि आता असेही स्पेक्युलेशन सुरू झाले, की धिस माइट बी द वाइडेस्ट अंडरग्राउंड टनल इन द वर्ल्ड. हां. सो याची विड्थ आहे 23 मीटर्स आणि इट इज 8 लेन, 4 जायला 4 यायला. सो इट इज कन्सिडर्ड ॲज द वाइडेस्ट वन. 19 किलोमीटरचा टोटल लेंथ आहे आणि याच्या आधी घाटातनं 19 किलोमीटर याच्या आधी घाटातनं जावं लागायचं. आता ते 13 किलोमीटरवर आलंय. दॅट टू 19 किलोमीटर घाटातनं जाताना तुम्हाला 4च लेन होते, इथं 8 लेन आहे.
आणि डिस्टन्स पण कमी झालाय. सो दिस विल बी इझी. आता फक्त 4 व्हीलर्स आणि बसला एंट्री आहे. कार्गोज आणि ट्रक्स या सगळ्या गोष्टीला आता त्यांना नाहीये. अजून नाहीये, पण ते हळू-हळू होणार आहे. करेक्ट. आणि जर तुम्हाला वाचायचं असेल बोरघाटाच्या याच्याबद्दल, तर एक आर्टिकल आहे, मी लिंक नंतर आम्ही दाखवून देऊ. ते नक्की वाचा, कारण मग तुम्हाला इम्पॉर्टन्स कळतं, की आपल्याला एक जागे ते दुसऱ्या जागेत जायला किती लोकांनी आपले बलिदान दिलंय, काम केलंय, आणि मग तुम्हाला त्याचं हं. इम्पॉर्टन्स जाणवेल. अजून एक पण एनिवे गोष्ट ते हां, पुढे जाण्याआधी हां. ज्यावेळेस तुम्ही पुण्याकडनं जाता तर जे एंट्री म्हणून आता पिक्चर दाखवतात, मिसिंग लिंक टाईप केल्यावर तुम्ही जो फोटो येतो, त्याच्या एंट्रान्सवर एक स्कल्पचर आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात की 2 हत्ती आहेत बाजूला, मध्ये 2 कपल आहेत आणि त्याच्याही मध्ये एक छोटीशी मूर्ती आहे. तर हे त्यांनी कुठनं घेतलंय? तर हे याच्या जवळच, घाटाच्या जवळ कार्ला आणि भाजेच्या लेण्या आहेत, ज्या आपण पावसाळ्यामध्ये नेहमी फिरायला जात असतो. यातल्या ज्या कार्ला लेण्या आहेत, याच्या गेटच्या आधीच वरांड्यामध्ये सेंटर पीस टाईप एक स्कल्पचर आहे. हे स्कल्पचर त्यांनी जशास तसं रेप्लिकेट केलं आहे घाटाच्या वर. सो हे इसवी सन पूर्व 200, सो 2226 वर्ष जुनं जे स्कल्पचर आहे ते यांनी या घाटाच्या फ्रंटला लावलंय, विच इज रिअली गुड. त्याच्यामध्ये नेमकं काय आहे तर मिथुन शिल्प म्हणतात जनरली. आता त्याचा एक्झॅक्ट सिग्निफिकन्स आपल्याला माहीत नाही, बट बेसिकली दे आर लवर्स. सो त्या काळी इट वॉज व्हेरी डिवाइन टू हॅव, नाही का, मिथुन शिल्प ऑल ओव्हर द मंदिर आणि स्तूपा ह्या सगळीकडे आपल्याला दिसतात. तर ते 2 मिथुन शिल्प आहेत. काय म्हणते, घोडा आणि हत्ती, हे 2 आपल्याला प्राणी बेसिकली खूप दिसतात. जसं आपलं राज्य हे आहे, राजमुद्रा आहे, त्याच्यावर पण दिसतात. ते पण जसं बौद्धिक परंपरेतनं आलंय, तसं इथे सुद्धा ते प्राणी आहेत. आणि सेंटरला बौद्ध पॅनल असं त्याला म्हणतात. सो अच्छा. आय एम थिंकिंग की गौतम बुद्ध आणि त्यांचे जे सहकारी किंवा त्यांचे एक मंत्रिमंडळ सॉर्ट ऑफ असेल, ते त्याच्यामध्ये दिसतात. आणि त्याच्या अराउंड हे मिथुन शिल्प आणि हत्ती असं सगळं आहे. सो ते त्यांनी तिथं लावलंय. दॅट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आता मला नाही, पण आधी वाटलं लाँग रनमध्ये इट विल बी हां. गुड. मला आधी वाटलं की ते मांडव लावलाय इनॉग्रेशनसाठी, पण तू म्हणतोय ते परमनंट आहे. हो. बट मग इंटरेस्टिंग आहे की बुद्ध पौर्णिमा 1 मेला होती, त्या हो. दिवशी केलं. त्याच्यानंतर कामगार एक दिन पण होता. कामगार दिन होता, तर ते केलं. मग एक महाराष्ट्र दिन पण होता, एक सिग्निफिकंट महाराष्ट्रातला हं. कनेक्टर. तर हो. व्हेरी पोएटिक दॅट वे. आणि बट सगळ्यात हाय पॉइंट ऑफ माइन वॉज हां. मर्सिडीज ब्लू कलरची अरे, मुख्यमंत्री चालवतायत. जी आणि वॅगन, जी असला वॅगन. काय व्हिडिओ टाकलाय जी वॅगनचा, खतरनाक. सही आहे, म्हणजे असं कूल वाटलं, म्हणजे असा कूल स्वॅग वाटलं. दिसला त्याच्यावर. हां, दिस इज फर्स्ट टाईम, नाही का, समवन फ्रॉम महाराष्ट्र लीडर डुइंग समथिंग सो कूल. वॉव! हां. जिथे नितीन बट गडकरींनी पण, नाही का, समृद्धीवर चालवली होती ती हो, हो. स्पोर्ट्स त्यांची कार इलेक्ट्रिक कुठली कुठली तरी. ना? इलेक्ट्रिक कार होती आय हां, थिंक. आणि ती कसली हां. स्पीडनी चालवली होती त्यांनी, काहीतरी 150-200ला. हो, हो, भारी हो. वाटतं ना असं काहीतरी केल्याच्या नंतर. आणि पण ते तर झालं, आणि त्याच्यात अजून एक मोठी गोष्ट होती की तो लाँग वीकेंड होता. आणि हो. त्यामुळे जो टिपिकल मुंबई ते बापरे! लोणावळा, पुणे जाणारे लोकं आहे, त्याची ट्रॅफिक वाईट. जॅम. किती सेलिब्रिटीजचे, पॉलिटिशियन्सचे व्हिडिओ आले की आम्ही हां. अटकलो आहे. सगळ्यात आधी आला काय ते सोनाली कुलकर्णीचा. हां. मग मग सुप्रिया सुप्रिया सुळेंचा आला. सुळेंनी तिथं मित्र-मैत्रीण बनवले. सेल्फी वगैरे घेतले. काय करणार आहे? एवढ्या सेलिब्रिटीजचे फोटो व्हिडिओज आले. खूप आणि लोकांचे आले. त्याच्यावरनं हे पण कळलं की यार, म्हणजे लाँग वीकेंडचं फीवर किती हाय होतं लोकांचं, की 5 करेक्ट. तास, 6 तास ते एका जागी थांबले. आणि त्या गाड्या कार्स बंद पडत होत्या बंद हीटमुळे. पडत. हो, 5-6 तास काय करणार? गाडी चालू ठेवावी लागणार, एसी, आणि त्याच्या आसपास काही नाही. हे तर सोनाली कुलकर्णी अडकले होते, तर ब्रिज होता. कायच कुठनं येणार? करेक्ट. बट आणि इट वॉज वर्स्ट. त्याच्यात तो पण एक पॉईंट होता की तेव्हा व्ही-आय-पी मूव्हमेंट पण होती ना फॉर दिस इव्हेंट. हो, त्यामुळे पण अजून ॲडेड इश्यू झाला असेल हो. ट्रॅफिकचा. आणि बट सगळीकडेच होतं. म्हणजे सातारा हायवे पण बंद होता. माझे रिलेटिव्हज इकडं जालन्याकडे जात होते, ते पण अडकले होते. ज्या जर्नीला 7 तास लागायचे, त्यांना 11 तास लागले. आणि जी बस त्यांना म्हणजे आली होती, ज्या बसने ते रिटर्न गेले, ती यायला सुद्धा 5 तास लेट आली होती. आणि जातानाही ती 4 तास लेट गेली. सो दॅट ड्रायव्हर वॉज ड्रायव्हिंग फॉर 24 आवर्स कंटिन्युअसली. बापरे! मधले 2 तास सोडले तर ही वॉज ड्रायव्हिंग 22 आवर्स कंटिन्युअसली. आपल्या इथे ते वर्स्ट. होतंच यार लाँग वीकेंडला, म्हणजे लोकं आता मध्ये पण ना, एक ते 1-2 महिने आधी झालं होतं. म्हणजे 12 हो, तास, 18 तास लोकं अटकले होते काहीतरी. हो. त्यावेळेस पण. इट्स पण वर्स्ट. ठीक आहे, आता लाँग वीकेंडच्या वेळेस लोकांना शहर शहर सोडून जायला मजा येते. तर ती एक त्यांची गोष्ट आहे. ठीक आहे, एक शेवटची न्यूज सांगतो आणि आपण एंड करू. खूप इम्पॉर्टंट Yeah, न्यूज आहे. yeah. आता ना रिसेंटली मी त्यांचं नाव पण, आय जस्ट पुल द नेम. हां,
यशोधन जोशी नावाचे एक पुण्याचे रिसर्चर आहे. त्यांनी ना एक खूप भारी गोष्ट रिसर्च केली आता रिसेंटली. म्हणजे होती, लोकांना माहिती होतं त्याच्याबद्दल, पण एक्झॅक्टली ते कागद जे आहेत ते त्यांनी शोधले. त्याला मी जर असं क्लिकबेट रेफर करायला जाईल तर हुक. मे बी हुक, वर्ल्डची वन ऑफ द कॉस्टलीएस्ट ऑर व्हेरी इम्पॉर्टंट लँड डील्स जी झाली आहे त्याच्याबद्दल. त्यांनी एक 10 पेजचा डॉक्युमेंट शोधला, ज्याच्यामध्ये जेव्हा पोर्चुगीजकडनं ब्रिटिशकडे बॉम्बे, मुंबईचे जे 7 बेटं आणि ते आयलँड्स होते, तो ट्रान्सफर जेव्हा झाला, त्याचा डॉक्युमेंट त्यांनी शोधला. एक पोर्चुगीज रिसर्च वेबसाईट आहे, त्याच्यावर एक 10 पानांचा तो डॉक्युमेंट आहे. आपण ते दाखवू पण इथे. तर तो त्यांनी शोधला आणि खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एक ब्रिटिशचा पर्सन आणि एक पोर्चुगीजचा पर्सन, त्यांचा संवाद आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात ब्रिटिशचा जो तेव्हाचा मेन रूलर होता, जो किंग होता, पोर्चुगीज साईडचे जे रूलर होते, त्याच्यात त्यांचा संवाद आहे, की मी यांना हे देतो. कारण हे आयलँड्स कसे ट्रान्सफर झाले होते, जर लोकांना नसेल माहीत, तर आधी पोर्चुगीजकडे होते हे सगळे बेटं. मग एक ग्रेट मॅरेज झाली बिटवीन कॅथरीन द ब्रिगॅन्झा ऑफ पोर्टुगल अँड किंग चार्ल्स ऑफ ब्रिटन, राईट. तर त्यांच्यामध्ये जेव्हा हे लग्न झालं, तर हुंडा डावरीमध्ये ब्रिटिशचे जे पोर्टुगीजचे हे जे 7 आयलँड्स होते मुंबईचे, ते ब्रिटिशला मिळाले. ठीक आहे. अरे तर बाई. हां, तर त्या हुंडामध्ये ते आयलँड्स दिले गेले. म्हणजे तुम्ही जे मुंबईत राहता ते इट इज अ पार्ट ऑफ डावरी. हुंडा. बट हुंडा. बट कसं झालं, की जेव्हा हे दिलं गेलं होतं, तेव्हा ते एकदम इम्प्लिमेंट नाही झालं. कारण ते कुठे पोर्टुगल, ब्रिटिशच्या साईडला झालेली ट्रिटी, हे भारतात कुठेतरी वेगळ्या जागी आहे. तर ते इम्प्लिमेंट नाही झालं. ते मॅरेज झालं होतं 1661 मध्ये, पण इम्प्लिमेंटेशन व्हायला अजून वर्ष लागले. तर हा जो डॉक्युमेंट आहे तो 1665चा आहे. जेव्हा ऑफिशियली मग लोकं गेले, त्या दोन्ही साईडचे अधिकारी गेले आणि त्यांनी तो डॉक्युमेंट साइन केला आणि हे केला. तर त्याच्यामध्ये 1-2 इंटरेस्टिंग पॉइंट्स आहे. एक आहे, त्याच्यात मेन्शन आहे, की का बरं डिले झाला, हे ऑफिशियल ट्रान्सफर करायचा. त्याच्यात 1-2 मेन्शन्स आहे, की एक जो मेन माणूस होता, जो कम्युनिकेट करत होता यांच्याबद्दल, तो वारला. तर मग त्याचा जो दुसरा नवीन माणूस आहे, त्याला आयडेंटिफाय करणं, त्याचं व्हेरिफिकेशन करणं, त्याच्यात टाईम गेला. तर त्यामुळे ते सगळं झालं आणि त्याच्यामुळे वेळ लागला. पण एक खूप इंटरेस्टिंग मेन्शन आहे त्याचा, तो आहे शिवाजी महाराजांचा. तर हो. तेव्हा शिवाजी महाराज छत्रपती झाले नव्हते. म्हणजे ही वॉज नॉट कोरोनेशन नव्हतं झालं. ते राजा नव्हते बनले. पण त्यांचं मोहिमा चालू झाल्या होत्या. तर त्यावेळेला एक मेन्शन आहे, की शिवाजी महाराजांचं ही खूप सारी तिथे ॲक्टिव्हिटी चालू आहे या रिजनमध्ये. त्यामुळे आम्हाला डिले झाला, की आम्ही त्यांना हो. ट्राय करत होतो, की त्यांना कसं आम्ही चकमा देऊन हे सगळं ट्रान्सफर करूया. तर मराठा थ्रेट खूप मोठी होती आणि शिवाजींचं नाव पण असं शिवाजी असं त्यांच्या स्पेलिंगमध्ये ते वेगळंच काहीतरी लिहितात. ओके. तर त्या शिवाजी महाराजांचं नाव पण त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरं एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामध्ये आहे, की ऑफिशियली कसं तुम्ही ते दाखवता, की हा लँड आता तुम्ही घेतलाय. तर जो हं. ब्रिटिश अधिकारी होता, हं. त्या ब्रिटिश पर्सनचं नाव होतं हम्फ्री कुक. आता एक ऑफिशियल त्यांची प्रोसेस होती, की तुम्ही हा डॉक्युमेंट एक्सचेंज झाला, वाचला, साइन झाला, सील झाला, व्हॉटएव्हर. त्याच्यानंतर ज्याला तो लँड मिळतोय ना, ते एक प्रोसेस होती, की तो लँडवर चालेल. ठीक आहे. ही विल हो. वॉक ऑन द लँड. तिथली सॉइल, माती आणि दगड हातात घेईल असा. आणि हं. तिथला जो मेन स्ट्रक्चर आहे, त्यावेळेस हं. पोर्चुगीज लोकांनी तिथला एक अधिकारी होता, गार्सिया दो होर्ता नावाचा. हं. त्यांनी एक तिचं बंगलो, आउट हाऊस, मॅनर हाऊस टाइप बनवलं होतं. हं. तर तिथला जो मेन स्ट्रक्चर आहे त्याच्यावर हात ठेवणार आणि असं हो. पाहणार आपल्या टेरिटरी. तो त्यांची प्रोसेस होती हे करायची. तर त्या आणि डॉक्युमेंटमध्ये हे हे पण लोकं लिहिलंय. आपल्याला अंधश्रद्धाळू म्हणतात. हां. तर तर त्याच्यामध्ये ही प्रोसेस होती लिहिलेली, की हे केलं त्यांनी आणि आता हे ऑफिशियली दिलेले आहे. आणि त्याच्यात काहीतरी अटी-शर्ती पण होता, की कसं होतं, की हे 7 बेटं त्यांनी दिले, पण बँड्रा म्हणजे सॉल्सेट आणि तो साइड जो हं. होता वसईपर्यंत, तो तरी पोर्चुगीजकडेच होता बराच वेळ. तर हं. त्याच्यात असे क्लॉजेस होते, की जेव्हा पोर्चुगीज शिप्स तुमच्या पाण्यातनं जातील, मुंबईच्या आयलँड्स आणि सॉल्सेट, बँड्रा त्या साइडहून जेव्हा जाईल, हं. तेव्हा आमच्या शिप्सला रोखलं नाही पाहिजे. जे लोकल हं. लोकं आहेत, हं. त्यांचा तुम्ही धर्म त्यांना पाळू द्या. म्हणजे पोर्चुगीजने हं. त्यांना कन्व्हर्ट केलं होतं. मग यांनी हं. म्हटलं, की तुम्ही त्यांना अँग्लिकन म्हणजे तुमच्या याच्यात कन्व्हर्ट नका करू. ते होतं. हं. आणि बरंच काही होतं म्हणजे त्याच्यामध्ये अशा अटी-शर्ती बऱ्याच होत्या. आणि मग ते पण होतं, की
मराठीत सांगायचं झालं की गुण्या गोविंदांनी हे झालं पाहिजे सगळं, हो. आपण भांडलो नाही पाहिजे, कारण तिथे एक लग्न झालेलं आहे आणि त्याच्या पार्टमध्ये हे आम्ही तुम्हाला देतोय, तर आपण चांगल्याने राहूया आणि काही फाईट नाही करूया. तर हे सगळं त्या डॉक्युमेंट्समध्ये मेन्शन्ड आहे आणि हे ते म्हणजे लोकांना माहिती होतं की असं सगळं झालंय. पण हे पण तो डॉक्युमेंट डॉक्युमेंट, सापडलं कसं त्यांना? तर हे जे रिसर्चर आहेत यशवंत जोशी, हे याच्याबद्दलच, याच टॉपिकबद्दल रिसर्च करत होते आणि ते त्यांच्या रिसर्चच्या वेळेस त्यांना ते ही वॉज रिसर्चिंग ऑन कोकण रिजन, तिथलं पोर्चुगीज, ब्रिटिश आणि मराठाचं जे त्यांचं सगळं हिस्ट्री होती ते सर्च करत होते. त्यावेळेस त्यांना एका पोर्चुगीज सायटेशनच्या वेबसाईट्स असतात ना, ज्याच्यावर जुने हां, डॉक्युमेंट हां. अपलोड केले आहेत, तिथे त्यांना हे भेटलं रिसर्च वॉव! करताना. सो वॉव! पीपल न्यू याच्यातले डिटेल्स, पण हे नवीन त्यांना मिळालेलं आहे हं, हं. आणि ते खूप सिग्निफिकंट आहे. 1 मेला मिळालं ते पण. तर वॉव! म्हणजे 1 मेला ती न्यूज आलेली आहे. तर हे आहे. पण आपल्यासाठी रेलेव्हंट आहे की शिवाजी महाराजांचं मेन्शन आहे त्याच्यामध्ये, की याह! त्यांच्यामुळे डिले झाला आणि हे काय. पण इंटरेस्टिंग आहे, म्हणजे तेच सर्वात बिगेस्ट लँड डॉक्युमेंट, म्हणजे मुंबईची 7 बेटं या डॉक्युमेंटेशन नंतर ट्रान्सफर झाली. मुंबईचा 7/12 हुंडा म्हणून नावावर केला. हे हुक देणार आहे मी याला. हेच आहे, हेच आहे, हेच आणि आहे. याच्यामध्ये अडथळा सगळ्यात मोठा कोणाला असेल? इंग्रज आणि पोर्तुगीजांना. ते छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज. महाराज. बरोबर. व्हॉट अ बरोबर. हुक. ग्रेट. तर या वीकच्या न्यूज होत्या. येस, आम्ही आणि ह्या आम्ही आम्ही वीक सेगमेंटमध्ये आम्ही अशा वीकली न्यूज कव्हर करणार आहोत ज्या इंटरेस्टिंग आहेत. त्यातल्या नॉन न्यूज अशा काही ज्या इंटरेस्टिंग आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर कमेंटमध्ये तुम्ही अजून सांगा. आम्ही बोलत राहू. रिकामटेकडे आम्हाला जे आहोत आम्ही. इंटरेस्टिंग दिसलं त्याच्यावर आम्ही बोलू. जे इंटरेस्टिंग कारण दिसलं त्याच्यावर बोलू. कारण की सध्या 5च कमेंट येत आहेत. त्यातल्या 2 आमच्या दोघांच्या आहेत. बोलू. एनिवे, थँक यू फॉर वॉचिंग मराठी लोक.